करा करा सुरुवात करा. नमस्कार. आजच्या शुक्रवारच्या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमामध्ये सर्व रसिकांचं हार्दिक स्वागत. त्या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यासाठी आरतीताई प्रभुणे आणि विजयजी ढेंगे यांना आपण विनंती करूया की त्यांनी शंखनादाने या कार्यक्रमाचा शुभारंभ करावा. आरतीताई प्रभुणे. विजयजी ढेंगे. अरे वा, सुंदर शंखनाद झालेला आहे. आरतीताई प्रभुणे आणि विजयजी ढंगे, खूप खूप आभार. आणि आता खानोलकर सरांना नम्र विनंती की त्याने अनामिका चव्हाण यांची डिजिटल ओळख करून द्यावी. आपण डिजिटल माध्यमातून ओळख एवढ्यासाठी करून देतो की ऑडिओ व्हिज्युअल रूपाने व्यक्तीची पूर्ण ओळख आपल्याला होते. आजचा विषय आहे वलसाड गुजरात पर्यटन वर्णन आणि सादर करणारे आहेत अनामिका अरविंद चव्हाण. जन्म वलसाड गुजरात इथे. शालेय शिक्षण गुजराती भाषेत झाले. BA इकॉनॉमिक्स स्टॅटिस्टिक्स रुईया कॉलेज. NSS कोर्स 1978 ला केलाय. NSS नॅशनल सर्व्हिस स्कीम मधून रुरल एरियामध्ये सोशल काम केले. इंग्रजी आणि मराठी टायपिंग आणि शॉर्ट हँड डिप्लोमा केलाय. टेलिफोन ऑपरेटिंग डिप्लोमा 1979. सेल्फ डिफेन्स कोर्स केलाय. मॉन्टेसरी डिप्लोमा 1993. सुजोग ॲक्युप्रेशर थेरपी 1993. हे त्यांच्या कामकाजाच्या कार्यकाळानंतरचे शिक्षण आहे, म्हणून त्याला इतर शिक्षण म्हटलंय. डिप्लोमा इन योग प्रवेश परिचय, योग प्रवेश, योग परिचय आणि टीचर स्कीम. स्पा आणि हेअर डिझायनिंग VLCC पुणे इथून केलेले आहेत. त्याची 2 सर्टिफिकेट्स आहेत, ती आपण नंतर बघणार आहोत. रिसेप्शनिस्ट म्हणून कोचिंग क्लासमध्ये काम केलं 1980. टेलिफोन ऑपरेटर म्हणून बॉम्बे टेलिफोन्स मध्ये 1981 काम केलंय. त्यानंतर असिस्टंट म्हणून MIDC मध्ये 1981 ते 1993 पर्यंत काम केलंय. नंतर VRS घेतली आहे. डोंबिवलीत त्यांनी खालील व्यवसाय चालवले आहेत 1994 ते 2015 पर्यंत. योगा क्लासेस, कोचिंग क्लासेस आणि ब्युटी पार्लर शॉप. सोमय्या कॉलेज, सध्या रिटायर्ड लाईफ मध्ये सोमय्या कॉलेज सायन येथे सिनियर सिटीजन हेल्थ प्रोग्राम सुरू केला आहे. सामाजिक कार्यामध्ये डोंबिवली जिमखान्यातील स्वरूपिणी महिला मंडळ मध्ये सक्रिय राहून अध्यक्षपद भूषवले. अजूनही तेथे सक्रिय आहेत. छंद गाणे ऐकणे, गाणे लिखाण करणे, सादरीकरण करणे, कविता ऐकणे करणे, कराओकेवर गाणे म्हणणे, ऑडिओ आणि व्हिडिओ करणे, फिरायला जाणे, प्रेक्षणीय स्थळे बघणे, टिपणे, प्रवास वर्णन लिहिणे आणि ऑनलाईन सादरीकरण करणे. आता आपल्याला अनुभव आहे, त्यांचं प्रवास वर्णन आपण दुसऱ्यांदा ऐकणार आहोत. छंद मध्ये नवीन मैत्रिणी जोडणे, शिवणकाम, भरतकाम, जुन्यातून नवीन बनवणे, जसे
वॉल हँगिंग आहे, ग्रीटिंग कार्ड आहे वगैरे. पुढच्या आयुष्यात करावयाच्या कामामध्ये त्या म्हणतात आदिवासी क्षेत्रात स्वच्छता, स्वास्थ्य, संगोपन, शैक्षणिक संबंधी जनजागृती करणे, कुठल्याही संस्थेत संधी मिळाल्यास हास्य क्लब चालवणे. सध्या सायनला वास्तव्य आहे त्यांचं. काही फोटोंच्या रूपाने आपण त्यांची ओळख करून घेणार आहोत. डिप्लोमा इन प्री प्रायमरी एज्युकेशन हे त्या फोटोवरून कळेल. अगदी त्यांच्या लहानपणात किंवा तरुणपणातला फोटो आहे. नॅशनल सर्व्हिस स्कीम हे तर कॉलेजमध्ये असतानाच आहे, कारण त्याच्यावरचं नाव गुजर अलका जे म्हणून आहे. रुईया कॉलेज. ब्युटी हेअर डिझाईन आणि मेहंदी त्याचं हे सर्टिफिकेट आहे. डिप्लोमा इन हेअर डिझाईन त्याचं हे व्हीएलसीसीचं सर्टिफिकेट आहे. केरळा आयुर्वेद चिकित्सालयम केरला आयुर्वेदिक मसाज आणि पंचकर्मचं हे सर्टिफिकेशन आहे. नागरी संरक्षण प्रथम परीक्षा हे नागरी संरक्षण दलातर्फे ठाणे सर्टिफिकेट आहे. डिप्लोमा इन कॉस्मेटिक ॲक्युप्रेशर हे सर्टिफिकेट आहे इंडियन अकॅडमी ऑफ ॲक्युपंक्चर सायन्स. तसंच कॉस्मेटिक ऑक्युपंक्चर प्रशस्तीपत्र व सहभाग तर हे पण एक सर्टिफिकेट आहे इंडियन अकॅडमी ऑफ ॲक्युपंक्चर सायन्स. इंटरनॅशनल सुजोग ॲक्युपंक्चर असोसिएशनला बेसिक एक्झाम दिल्याचं हे सर्टिफिकेट आहे. योग शिक्षक योग विद्यापीठम नाशिक तर्फे मिळालेलं सर्टिफिकेट आहे. सर्टिफिकेट कोर्स इन स्पा थेरपीज हे परत व्हीएलसीसीचं आहे. मगाशी आपण ब्युटी हेअर डिझायनिंग मेहंदी बघितलं, त्याचा ऍडव्हान्स कोर्स आहे. ऍडव्हान्स ब्युटी हेअर डिझायनिंग अँड मेहंदीचं सर्टिफिकेट आहे. मन करारे प्रसन्न या कार्यक्रमात योगा प्रात्यक्षिकामध्ये मधली व्यक्ती आहेत त्या आपल्या अनामिका चव्हाण आहेत. इथे पण मध्यभागी त्यांचा सहभाग आहे. डॉक्टर विश्वास मंडलिक यांच्या हस्ते अवॉर्ड घेतानाचा त्याच वेळेचा हा फोटो आहे. अध्यक्ष आणि सभासद स्वरूपिणी महिला मंडळ त्यातले काही एक 2-3 फोटो आहेत. हा पण एक फोटो आहे. छान पुरुषाची भूमिका लावलेला आहे. विविध कार्यक्रमातून सादरीकरण करतानाचा हा एक फोटो आहे. झाशीच्या राणीचा हा एक फोटो आहे विविध कार्यक्रमातून सादरीकरणामध्ये. विविध कार्यक्रमातून सहभाग मध्ये हा एक फोटो आहे. हा दीप प्रज्वलन करतानाचा फोटो आहे. हा बऱ्याचशा ग्रंथ भंडाराच्या समोर हा एक फोटो आहे. गोडखिंडी आहेत या फोटोमध्ये, त्यांच्या मागे त्या उभ्या आहेत. हा फोटो आपल्यासाठी आणखी महत्वाचा आहे कारण ह्याच्यात अपर्णाताई चिटणीस दिसल्या. खूप बरं वाटलं मला हा फोटो बघितला होता तेव्हा. कार्यक्रमातून सहभाग मेमरीसाठी सन्मान मिळालेला आहे. तो गळ्यातला पट्टा आहे, मेमरी संबंधी आहे. विरंगुळा केंद्र ऑनलाईन कार्यक्रम सादर करतानाचे हे 2 फोटो आहेत. दिलासा विरंगुळा केंद्र भव्य स्पर्धा 2019 पोस्टर कॉम्पिटिशन मध्ये उत्तेजनार्थ. मी विसरून गेलो होतो की इतकं आपण छान कौतुक केलं. काही काही कॉम्पिटिशन घेतल्या त्या आठवत होत्या, पण हे बघून बरं वाटलं. आज पण त्या लॅपटॉपवर बसलेले आहेत आणि कार्यक्रमाचे फोटो शेअरिंगचं काम ते स्वतः करणार. ही जी सकारात्मकता आहे, मगाशी आपण सर्टिफिकेट मधून बघितलं नवीन नवीन शिकण्याची इच्छा, तसं त्यांच्या कॉम्प्युटरच्या समोरचा फोटो आहे. आजचा विषय आहे वलसाड गुजरात पर्यटन वर्णन. तर मी अनामिकाताई चव्हाण तुम्हाला विनंती करतो की तुम्ही कार्यक्रमाला सुरुवात करा. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. दिवाळीच्या सुट्ट्या दरम्यान मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघे गुजरात सौराष्ट्र
या टूरसाठी गेलो होतो, म्हणजे ट्रिपला गेलो होतो. त्याचं वर्णन मी आज करणार आहे. वर्णनच नाही, मी तुम्हाला सोबतच घेऊन जाणार आहे. चला तर मग आपण जाऊया. प्रथम मी एकदा फक्त सांगते की आम्ही मुंबई टू अहमदाबाद प्रथम गेलो, म्हणजे फ्लाईटनी गेलो. एका नामांकित टूर कंपनीतर्फे आम्ही गेलेलो होतो. त्याच्यामुळे आम्हाला तसं बुकिंग करा, हॉटेल बुकिंग करा, कसं जायचं ह्याची काय आम्हाला चिंता नव्हती. फक्त आम्हाला त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला जायचं होतं. तसं आम्ही अहमदाबादला आम्ही एअर फ्लाईटनी पोहोचलो. तिकडे गेल्यानंतर आम्हाला त्या टूरचे मॅनेजर आम्हाला रिसीव्ह करायला आले होते. आणि आम्ही पाहतो तर आमच्या बरोबर ह्या मुंबईवरनं नाशिक, पुणे किंवा मीरा रोड, भाईंदर इथून सुद्धा सगळ्यांनी मिळून 18 जण आम्ही एकूण होतो आमच्या फ्लाईटमध्ये अहमदाबादला. आणि जेव्हा आम्हाला सांगण्यात आलं की आता ती समोर ती बस उभी आहे, तिथे तुम्ही सगळ्यांनी बसा, मग आपण बसमध्ये तुम्हाला मी सगळी सूचना देतो. आम्ही आपलं बसलो, कारण आम्ही एकामेकांना कोणाला ओळखत नव्हतो. तिथेच आम्ही फक्त एकामेकांना बघितलं होतं. आम्ही बसमध्ये बसलो आणि सांगितलं आपण आता सुरुवात करूया, म्हणजे प्रवासाला. कारण आपल्याला जायचं आहे आता सौराष्ट्राला. आम्ही पोहोचलो होतो अहमदाबाद. आता अहमदाबाद टू सौराष्ट्र जायचं आहे, म्हणजे जवळजवळ 350 ते 400 किलोमीटरचं अंतर होतं बाय बस. ओके, कारण दुसरा रूट नाही आहे तसा. त्याच्यानंतर म्हटलं ठीक आहे, आता तुम्ही बसून घ्या, थोड्या वेळाने आपल्याला टी ब्रेक होईल, मग लंच ब्रेक होईल, मग परत टी ब्रेक होईल. त्याच्यामुळे तुमचा थकवा काय जाणवणार नाही. छान गाडी मस्त होती, एसी होती, त्याच्यामुळे आम्हाला आराम. आम्ही मस्त की झोपून वगैरे चाललो होतो. आणि बरोबर 8:30-9 वाजता रात्री आम्ही सौराष्ट्र गिरला इथे पोहोचलो. तिथे त्यांचं ठरलेलं स्थळ होतं की इथे आपण सगळ्यांना उतरवायचं. तिथे आम्ही बरोबर उतरलो. त्याच्यानंतर आता मी पुढे तुम्हाला एक एक दाखवते, म्हणजे तुम्ही पण माझ्याबरोबर परत फिरा. आता आपण जो फोटो पाहत आहे ते सगळ्यांना बरोबर दिसतोय का? थांबा, त्याला डबल क्लिक करा. हा, पंटी आहे. आता दिसतोय का सगळ्यांना? नाही, अजून नाही. ओके. तुम्ही अगोदर ते डबल क्लिक करून घ्या आणि मग शेअर करा. ओके सर. या शेअर मधून बाहेर पडा. मी आता पहिले स्टॉप शेअर करते, मी परत येते. हम्म. एक नंबरच्या पिक्चरला डबल क्लिक करून बघा. हो हो हो. आता दिसतंय का? नाही, अगोदर फोटोचा शो चालू करा आणि त्याला मगाशी आपण केल्याप्रमाणे हो पहिल्या हो. स्टॉप शेअर करा. आता करा. दिसतंय ना? होय होय. ओके. आपण आता गिरच्या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत सौराष्ट्राला.
आणि रात्री 9-9:30ची वेळ झालेली होती. आम्हाला सांगितलं की सगळ्यांनी फ्रेश व्हा आणि नंतर आपल्याला जेवण डिनर तयार आहे, पण त्याआधी इथे छान एक आदिवासी नृत्य पाहून घ्या, थोडस रिलॅक्स व्हा. म्हणून आम्ही तिथे बसलो आणि काही तिकडे आदिवासी जमात आहे. त्या आदिवासी जमातनी काही नृत्य करून दाखवले. मी त्यांच्याबरोबर हा फोटो काढलाय. दिवाळीचे दिवस होते. तिथे बंटी आम्हाला आहे. फटाके पण दिले आणि आम्ही ते फटाके वाजवले तिथे. हे अशा प्रकारे आदिवासी नृत्य आम्ही पाहिल्यानंतर आम्ही जेवायला गेलो आणि जेवण झाल्यानंतर आम्ही मस्तपैकी झोपून गेलो. आम्हाला सूचना देण्यात आली होती की सकाळी लवकर उठून छान 8-8:30ला तयार राहायचं आणि आम्हाला गिर जंगल सफारी इथे जायचं होतं. आमची बस बाहेर तयारच होती. आम्ही छान तयार होऊन सकाळी नाश्ता वगैरे करून आम्ही गिर सफारीला निघालो, गिर जंगल. आणि गिर जंगल वेरावळ येथे. आता हे मी तुम्हाला गिर जंगलला गेल्यानंतरचे फोटो मी दाखवणार आहे. तिथली जनावरं कशी तगडी आणि मजबूत असतात ते मी दाखवणार आहे. हे गिर जंगल वेरावळ आणि जुनागड शहराच्या मध्ये आहे. अनेक पक्षी आणि वन्य प्राणी असलेले इथले राष्ट्रीय उद्यान आणि वन्य प्राणी अभयारण्य आकर्षणाचे केंद्र आहे. आता हे गिरजा, म्हशी, हरिण, गिरचे हे सिंह प्रसिद्ध. हे बघा, हा सिंह जो आहे ना तो झाडाखाली झोपलेला, हिवाळा होता. हे तिथलं गार्डन आहे. गवताने सिंहाची एक अशी छान बनवलेला आहे आणि तिकडे सगळे लोक फोटो काढत, आम्ही सुद्धा काढला होता. आता आम्ही जेव्हा सफारी करताना बस मधून आम्ही हा व्हिडिओ शूट केलाय. हा बघा, बस मधून केलेला आहे. तिथले असे जनावरांना असे राजरोज फिरत असतात, पण व्यवस्थापनद्वारे बसमधून आम्ही जंगल सफारी केली. अगदी जवळून सिंह, बिबळ्या व हरिण बघायला मिळाले आम्हाला. बघा, व्यवस्था आहे ह्या प्राण्यांची खाण्याची आणि प्रवाशांची सुद्धा अगदी चोख व्यवस्था आहे. इथल्या गाई म्हशी खूप मजबूत आणि तगडे असतात. आजचा व्हिडिओ आहे बघा. अरे वा. तर अशा प्रकारे सौराष्ट्रात दुग्ध व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात होतो. गुजराती जेवण दही ताक शिवाय पूर्ण मानलं जातच नाही. सिंह, बिबळ्या वगैरे हिंस्त्र प्राणी यांना राहायला फिरायला खूप मोठा परिसर आहे. दगडी कुंपण घालून त्यांनी तयार केलेला आहे. शिवाय त्यांना ऊन पाऊस यापासून संरक्षणासाठी गुहा बनवून ठेवल्या आहेत. हे जंगल अतिशय घनदाट आहे. गिर पहाड आहेत. आता ह्याच्यानंतर आम्ही पुढे जरा थोडा एक 5 मिनिटं बाहेर निघालो आणि थोडासा प्रवास म्हणजे असा केला की तिथे टी स्टॉल आहेत, खाण्याचे स्टॉल आहेत. तिथे आम्ही काही टी शर्ट्स घेतले, इतर कापडी वस्तूंचे दुकान आहे. पण त्या सगळ्यांच्यावर ना सिंहाचे फोटो आहेत. सिंहाचे म्हणजे भरतकाम केलेले, असं एम्ब्रॉयडरी केलेले असे सगळे आहेत. ही आता गिरची सफारी त्यावेळेला सकाळी झाली. त्याच्यानंतर आम्ही पुढे गेलो. नाश्ता वगैरे करून झाल्यानंतर आम्ही, तुम्ही इथे पाहत असाल हा भालका तीर्थ मंदिर दिसत आहे तुम्हाला.
भालका तीर्थ मंदिराला आम्ही इकडे गेलो. इथे हेला पौराणिक सौराष्ट्राचे आभास क्षेत्र म्हणतात. आता हे जे तुम्ही पाहता आहे श्रीकृष्ण आहे. श्रीकृष्णाचा उजव्या पायावर त्यांनी डावा पाय असा ठेवलेला आहे आणि ते असे पहुडलेले दिसतात आहे आपल्याला. आता ह्याला भालका तीर्थ यासाठी म्हटलंय की तिकडे एक पौराणिक कथा याच्या संबंधित आहे. मद्यपानाच्या व्यसनाने यादवांचा आपसात संहार झाला, म्हणजे भांडण युद्ध झालं. त्यामुळे दुःखी होऊन श्रीकृष्ण देव येथील पिंपळ झाडाखाली डावा पाय उजवा पायावर ठेवून योग समाधी अवस्थेत बसले होते, जसे आता तुम्ही बघता आहात. त्यावेळी जरा नावाच्या पारध्याने हरिण समजून त्यांना बाण मारला. त्या पारध्याला वाटलं, लांबून त्यांनी बघितलं ते अंगठा दिसला डावा पायाचा, तर त्याला वाटलं हरिण बसले, म्हणून त्यांनी बाण मारला. तो बाण डाव्या पायाच्या अंगठ्याला लागला आणि मग जवळ जाऊन बघतो तर बाण हरिणाला नाही तर श्रीकृष्णाच्या पायाला अंगठ्याला लागला होता. तेव्हा अपराधी भावनेने दुःखी होऊन तो माफी मागायला लागला. श्रीकृष्ण देवाने त्याला माफ केले. देव म्हणाले, काही काळजी करू नकोस, जे काही झाले ते माझ्या मर्जीनेच झाले आहे. नंतर देव सदेह वैकुंठास गेले. श्रीकृष्ण देव 125 वर्ष 8 महिने 7 दिवस जीवित राहिले होते. त्यांच्या वयाच्या 89व्या वर्षाच्या वेळी कुरुक्षेत्र युद्ध झाले. पारध्याने बाण म्हणजे भल्ल मारलं, म्हणून या तीर्थाला भालका तीर्थ असे म्हणतात. म्हणून ह्याला भालका तीर्थ म्हणतात. आता हे जे मंदिर पाहताय ते गीता मंदिर आहे, त्याच परिसरातलं. या मंदिरात सर्व गीता श्लोक संगमरवरी दगडावर अर्थासहित कोरले आहेत. आता हे तुम्ही आतमध्ये जर बघितलं ना तर ते अर्थासहित ते गीता श्लोक कोरलेले. आम्हाला आतमध्ये मोबाईल घेऊन जायला मुभा नव्हती, त्याच्यामुळे आम्ही बाहेरूनच फक्त फोटो काढले होते. आणि म्हणून तर भगवद्गीता ग्रंथातील उपदेशामुळे देवाला जगद्गुरु मानले गेले आहे. श्रीकृष्ण देव निष्काम कर्मयोगी, आदर्श दार्शनिक, चित्तप्रज्ञ आणि दैवी संपदाने सुसज्ज असे महापुरुष होते. तिथेच पुढे गीता मंदिर तर आहेच, पण पुढे स्वामीनारायण मंदिर आहे. हे तुम्ही तिथे त्याच परिसरामध्ये स्वामीनारायण मंदिर आहे. स्वामीनारायण मंदिर आणि पुढे श्रीकृष्ण देवाच्या पादुका आहेत. हे श्रीकृष्ण देवाची पुष्कळ विलोभनीय आणि सुंदर तिकडे मूर्ती होती. आता हे तुम्ही जे दृश्य बघत आहात ते त्रिवेणी संगम. त्याच्याच पुढे 10 मिनिटावर हे त्रिवेणी संगम आहे. कपिला, हिरण्य आणि सरस्वती अशा 3 नदीचा इथे संगम आहे आणि अत्यंत पवित्र असं मानलं जातं. इथे सरस्वती नदी हे अदृश्य रूपाने आहे असं म्हणतात. पाणी खूप खोल आहे. इथे हे पक्षी बघा कसे छान लाईनीने बसलेले आहेत. हे दृश्य मी टिपून घेतलं होतं आणि बघणाऱ्याने फक्त इकडे येऊन बघायचं, खाली उतरण्याची मुभा नाहीये, परमिशन नाहीये. पाणी खूप खोल आहे इकडे. त्याच्यानंतर आम्ही थोडी विश्रांती घेऊन हा आम्ही तिथे फोटो काढलेला आहे आमच्या एका मैत्रिणीने. आता हे तुम्ही जे पाहत आहात ते महात्मा गांधीजींचे जन्मस्थान पोरबंदर. पोरबंदर इकडचं हे कीर्ती मंदिर म्हणतात. गांधीजीच्या जन्मस्थानाला तिथे कीर्ती मंदिर म्हणून म्हणतात. हे बघा, हे कीर्ती मंदिर हे गांधीजीचं जन्मस्थान आहे. खूप छान त्यांचं ते घर होतं, म्हणजे सुखवास्तू असं वाटलं आम्हाला. हे गांधीजीचं असं बाहेरूनच आम्हाला फोटो काढायची परमिशन होती, आतमध्ये मोबाईल घेऊन जायचा नव्हता. हे फक्त आम्हाला जेवढं बाहेरून काढता आलं म्हणजे लांबून लांबून तेवढं आम्ही काढलंय. गांधीजीचं घर एकदम साधे आणि म्हणून साधे घर आणि साधे राहणीमान आणि उच्च विचारसरणी
याचा प्रत्यक्ष आपल्याला प्रत्यय येतो. गांधीजीचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी याच घरात झाला. हा दिवस राष्ट्रात गांधी जयंती म्हणून साजरा केला जातो. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील 1920 ते 1947 हे गांधी युग म्हणून ओळखले जाते. त्यांचे गुरु गोपाळ कृष्ण गोखले होते. त्यानंतर गांधीजींनी लंडनला कायद्याची पदवी घेतली. त्यांची जन्मखोली आपण मगाशीच पाहिली आहे. ही जी आहे ना, ही इथून आतमध्ये गेली की त्यांची जन्मखोली येते. ही घरातील भिंतीवर चित्र पण रंगवलेले आहेत, दाखवते. तिथेच वास्तूमध्ये पुस्तकालय आहे आणि बालमंदिर आहे तिकडेच. हा तिथला फोटो होता, आम्ही फोटो काढून घेतलेला आहे. त्याच ठिकाणी कस्तुरबा यांचा फोटो आहे आणि त्यांचे स्मारक पण आहे. त्या दिवशी संध्याकाळी आम्हाला द्वारकाधीश मंदिराला आम्ही गेलो. हे तुम्ही पाहता ते द्वारकाधीश मंदिर, भव्य दिव्य असं हे मंदिर आहे. हे इथलं कोरीव काम. आणि इथे बघा तुम्ही 2 झेंडे इकडे दिसतात. एक पाठीमागच्या त्या साईडला आहे आणि एक या साईडला आहे. हे द्वारकाधीश देवाची ही प्रतिमा आहे, म्हणजे फोटो होता इकडे. द्वारकाधीश मंदिर हे भारत देशाच्या गुजरात राज्यातील द्वारका शहरामध्ये कृष्णाचे मंदिर आहे. गुजरातच्या देवभूमी द्वारका जिल्ह्यात अरबी समुद्राच्या जवळ स्थित आहे. मंदिर 5 मजली आहे. त्यात 72 स्तंभ आहेत. भगवान श्री कृष्णाचा 8वा अवतार असलेले हे मंदिर 2500 वर्ष जुने आहे. मंदिराला जगत मंदिर किंवा निज मंदिर सुद्धा म्हटले आहे. अरबी समुद्रातील ओखा बंदराच्या पश्चिमेवर वसलेलं हे मंदिर 4 धाम आणि सप्तपुरी पैकी एक मानले जाते. आता 4 धाम कुठले? तर उत्तरेला बद्रीनाथ, दक्षिणेला रामेश्वरम, पूर्वेला जगन्नाथपुरी आणि पश्चिमेला द्वारकापुरी. हे 4 धाम पैकी हे एक म्हटलं जाते. सप्तपुरी कुठले? तर अयोध्या, मथुरा, हरिद्वार, काशी, कांचीपुरम, उज्जैन आणि द्वारका, जे आता तुम्ही पाहता. ही मोक्षदायिनी पुरी सुद्धा म्हणतात. द्वारका सर्वप्रथम गुजरातची राजधानी होती. अशी मान्यता आहे की मथुरा सोडल्यानंतर श्रीकृष्णाचे बलराम भावाबरोबर यादव वंश आणि परिजनांच्या रक्षणार्थ विश्वकर्माद्वारे द्वारकापुरीचे निर्माण केले गेले. नंतर यदुवंश आणि श्रीकृष्ण लीला समाप्तीनंतर द्वारका अरबी समुद्रात बुडून गेली. बुडालेल्या द्वारकेत विशाल सभामंडप, व्यापार बंदर, सोने चांदी, रत्नासहित अगणित महल होते. पुष्कळ द्वार होते. त्यामुळे द्वारिकेला द्वारावती, कुशस्थली, आनर्तक, ओखामंडल, गोमती द्वारका, चक्रतीर्थ, अंतरदीप, वारी दुर्ग, उद्दीमध्य असे म्हटले जाते. कुबेद्वारा निर्मित वैभव आणि सौंदर्यामुळे अलका नगरीशी द्वारकाची तुलना केली जाते. श्रीकृष्ण देवाने 36 वर्ष इथे राज्य केले. हे आम्हाला बाहेरूनच फोटो घ्यावे लागले. आतमध्ये आम्हाला मोबाईल घेऊन जाण्याची मुभा नव्हती, म्हणून मी हे तुम्हाला बाहेरूनच सगळं सांगत आहे. यादवकुळ नष्ट झाल्यावर सदेह स्वर्गवासी झाले. द्वारका 6 वेळा बुडालेली आहे. बुडालेल्या द्वारिकेचे समुद्राखाली अवशेष सापडले आहेत. संशोधन अजून चालू आहे. काही फोटो तर आपल्याला नेटवर पाहायला मिळतातच. अलीकडे गुजरात पर्यटन केंद्राने समुद्राखालील द्वारकेला पाहण्यासाठी पाणबुडी सहल आयोजित केली आहे.
एका वेळी फक्त 15 प्रवासी जाऊ शकतील अशी सोय आहे. श्रीकृष्णाच्या आदेशानुसार मायासूर आणि विश्वामित्राने द्वारका नगर निर्माण केले. त्यानंतर 1600 मध्ये आदिशंकराचार्याने मंदिर स्थापना केली. लहान मोठी पुष्कळ मंदिरे होती. मुघलाने त्याचा नाश केला. गर्भगृहात चांदीच्या सिंहासनावर सुंदर श्यामवर्णीय चतुर्भुज प्रतिभावान मूर्ती विराजमान आहे. मंदिराला रणछोडजी मंदिर किंवा गोमती द्वारका मंदिर पण म्हणतात. आता आपण तुम्ही पुढे जर बघाल ना, तर ही जी द्वारकाधीशची मूर्ती तुम्ही जर बघाल ना, तर सुंदर आणि विलोभनीय तर आहे, पण डोळे तुम्ही अर्धवट मिटलेले पाहत असाल. तर द्वारकाधीश मूर्तीचे हे डोळे अर्धवट मिटलेले असतात. त्याबद्दल अशी आख्यायिका अशी आहे की श्रीकृष्ण देवाने एकदा एका ब्राह्मणाला स्वप्नात येऊन सांगितले की अमुक वेळेनंतर मला विहिरीतून बाहेर काढून माझी प्राण प्रतिष्ठा कर. परंतु ब्राह्मणाने घाईघाईने वेळेआधीच मूर्तीला विहिरीतून बाहेर काढले. मूर्तीची पूर्णपणे वाढ झाली नव्हती. डोळे अर्धवट मिटलेल्या स्थितीमध्ये होते. तशीच नंतर स्थापना करण्यात आली. म्हणून द्वारकाधीश देवाचे डोळे अर्धवट मिटलेले दिसतात. तुम्ही पाहत असाल. आता आपण हा तिथला फोटो घेतलाय मी. आता हे जे आहे ते पण बाहेरून दृश्य आहे. ही जी तुम्ही नदी पाहता ती गोमती नदी आहे. मागचा फोटो परत एकदा दाखवा, त्याच्यात डोळे व्यवस्थित मिटलेले दिसतात. हा, हे क्लोजअप मध्ये आहे. हे बघा. हा, ठीक आहे, ठीक आहे. आणि हा त्याच्या मागचा हे असा आहे. हा बघा. हा, आणि आपण आता पुढे बघितल्यानंतर हे जे त्याच्या दुसरी बाजू आहे ही गोमती नदी आहे. मंदिराची दुसरी बाजू आहे. ही गोमती नदीमध्ये अतिशय पवित्र लोक मानतात. आणि तुम्ही हे वरती झेंडे जे बघत आहात ना, तर त्याच्याबद्दल मी सांगते. या मंदिराचे वैशिष्ट्य, द्वारकाधीश मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की इकडे अन्नदानाला महत्व दिले गेले आहे. मग तिथले महंत आणि जे गुरुजी वगैरे असतात ना, ते आपल्याला सांगताना अन्नदानाचे महत्व आपल्याला सांगतात. त्यासाठी अन्नदान तुला तिकडे केली जाते. अन्नदान तुला. आणि यासाठी त्या अन्नदान तुलासाठी प्री बुकिंग केलेली असते लोकांनी. आणि पुष्कळ म्हणजे लोकांना वेटिंग लिस्टवर नावं असतात. आता तुम्ही हे झेंडे बघत आहात, तर हे लोक ह्याला झेंडा देणगी म्हणतात. म्हणजे काय की लोक आहे ना नवस बोलतात आणि लोक म्हणतात की आमचा नवस पूर्ण झाल्यावर आम्ही अमुक अमुक देणगी देतो आणि अमुक अमुक रंगाचा आम्ही झेंडा आम्ही देतो. तो झेंडा तुम्ही तिथे फडकवायचा. असं तिकडचे लोक सगळेच करतात. आणि ते मंदिर संस्थापक मानतात दिवसातनं 4 वेळा असे झेंडे बदलले जातात. कारण लोकांची तशी मागणी आणि लोक तसे झेंडा देणगी म्हणून देतात. आणि त्यासाठी सुद्धा 2-2 वर्ष आधीपासूनची बुकिंग असते तिकडे. सूर्यास्ताआधी 4 वेळा हा झेंडा बदलला जातो. अशा प्रकारे हे द्वारकाधीशचे मंदिर आहे. आता आपण हे जे तुम्ही पाहता ना, ते अरबी समुद्र पाहताय. अरबी समुद्र. आता इथे हे जे तुम्ही पाहताय ते ओखा बंद. आता आपण तिथून निघून आपण बेट द्वारकाला जातोय. हे आपल्याला बोटीचा प्रवास आहे आपल्याला. आणि आम्हाला बोटीमध्ये बसवण्यात आलं. मंदिराला द्वारकापुरी म्हणतात. इथे स्वच्छ पाणी आहे. हे जे पाणी आहे ते स्वच्छ पाणी आहे. इथे स्कुबा डायव्हिंगची सोय आहे. इथे आम्ही असं बोटीमध्ये बसलो होतो. आमच्या बरोबर पुष्कळ लोक होती. आणि इकडे आपण जे येणार आहोत ते कृष्ण आणि सुदामा 2 मित्रांची भेट होणार आहे त्या मंदिरात. म्हणजे भेट झालेली होती ते आपण पाहणार आहोत. तिथे सुद्धा आम्हाला फोटो काढण्याची सक्त मनाई होती तिकडे. मग बाहेर हे जे फोटो होते ते मी क्लिक केलेले आहेत. या मंदिरामध्ये इथे ही कृष्ण सुदामाची भेट झालेली आपण पाहतोय. इथे जे मंदिर आहे तिथे कृष्ण परिवाराचे सगळे सदस्य जसे की सुदामा, जांबवती, सत्यभामा, बलराम व इतर सगळे
राधा, नंदराजा, यशोदा, देवकी हे सगळ्यांची प्रतिमा आहे, मूर्ती आहे. तिथे सकाळ संध्याकाळ छान पूजा अर्चा केली जाते. मंदिर खूप स्वच्छ आहे. आम्हाला सगळं दाखवण्यात आलं खरं, पण आम्हाला कुठेच फोटो काढता आले नाही. तुम्हाला एक सांगायला इथे वाटतं की आपण आपल्या सगळ्या ग्रुपमध्ये मला हे सगळं पाहून मला स्वतःला श्रीकृष्ण परिवारामध्ये आपण गेलो असं वाटलं मला. आणि तुम्हाला एक सांगायचं म्हणजे त्या वेळेला आहे ना, मला आपल्या भारतीताईंची आठवण झाली मला. कारण आपले भारतीताई सतत आपल्याला श्रीकृष्ण लीलाबद्दल सांगत असत आणि ते अगदी माझ्या डोळ्यासमोर आलं आणि मला त्यांची आठवण झालेली आहे. आता आपण हे तुम्ही जर पुढे पाहाल, आता हे जे आहे ना, तिकडे एक फोटो होता आणि ह्या मंदिरामध्ये प्रसाद म्हणून आम्हाला पोहे दिले गेले. पोहे सुदामाने कृष्ण मला पोहे दिले होते, तसं आम्हाला पण प्रसाद म्हणून पोहे दिले गेले. आता हे जे तुम्ही पाहत आहात हे आहे मकर ध्वज मंदिर. हे मकर ध्वज मंदिर इथेच काही अंतरावर मकर ध्वज हनुमान मंदिर आहे. आणि हा पुढे जे पाहता ते पाण्यात न बुडणारा दगड आहे. ते त्यांनी अगदी व्यवस्थित असं ठेवलेलं आहे. इकडे आख्यायिका अशी आहे की लंका दहन केल्यानंतर हनुमानाच्या अंगाची आग झाली. अंगाची आग झाली आणि शेपटीला पण आग लागली होती, शिवाय अंगाची पण आग होत होती. आता ती आग विझवण्यासाठी हनुमानाने समुद्रात उडी घेतली. त्यावेळी घामाचा एक थेंब एका माशाच्या घशात गेला आणि त्या माशाच्या पोटातून पुत्र जन्मला. त्याचे नाव मकरध्वज होते. असे हे मकरध्वज हनुमान पुत्र म्हणून ओळखले जातात. हे मकरध्वजचे मंदिर जगात केवळ एकमेव मंदिर आहे. अशा प्रकारे आपण मूळ द्वारका म्हणजे आधी जी झाली होती कृष्णाच्या वेळेला ती, नंतर बेट द्वारका कृष्ण सुदामाची भेट, मग गोमती द्वारका जी आपण नवीन आता पाहिली. अशा प्रकारे आपण द्वारकाधीश ह्याचे आपण दर्शन घेतलेले आहे. त्याच्यानंतर आम्ही संध्याकाळी आम्ही घरी गेलो, हॉटेलमध्ये गेलो, छानपैकी जेवण घेतलं, आराम केला आणि झोपलं. सकाळी उठून आम्ही नागेश्वराला आलो. नागेश्वर मंदिर, तुम्ही इथे शंकराची भव्य मूर्ती अशी पाहत आहात. हे मंदिर शंकर देवाचे नागाच्या रूपात असलेले भव्य दिव्य मंदिर आहे. हे बघा, हे मंदिर भव्य दिव्य आहे. बाहेरून आहे हे. भारतातले 12 ज्योतिर्लिंगापैकी हे एक गणले जाते. हे 10वे ज्योतिर्लिंग आहे. गुजरात मध्ये द्वारका पासून 25 किलोमीटर अंतरावर आहे. आता नागेश्वर म्हणजे नागोबा देव, नागांचा देव वासुकी नेहमी शंकराच्या गळ्यात दिसतो. मंदिराच्या बाहेर देव शंकराची 25 मीटर उंच मूर्ती बसवलेल्या स्थितीत आहे, जी आपण आता मगाशी बघितली. मंदिर दारुका वनात आहे. पौराणिक कथेनुसार दारुका नामक राक्षसाने शिवभक्त सुप्रियला कैद केले. शिवभक्ती सोडायला सांगितले, पण सुप्रियाने ओम नमः शिवाय हा जप सतत चालू ठेवला. शंकरदेव प्रसन्न झाले. दारुकाला त्यांनी पराभूत केले. तेथे स्वयंभू शिवलिंग प्रगट झाले आणि तेच ते हे शिवलिंग. दर्शनाने नागदंश या दोषापासून आपल्याला मुक्ती मिळते आणि जन्म मृत्यूच्या फेऱ्यापासून मुक्ती मिळते असं इथे म्हटले जाते. आता आम्ही नंतर दुपारी जेवण वगैरे करून तिथूनच एक 15 मिनिटाच्या अंतरावर हे रुक्मिणी मंदिर आहे, हे आम्ही पाहाव्यास गेलो. हे रुक्मिणी मंदिर द्वारकाधीश मंदिरापासून 2 किलोमीटर अंतरावर आहे. शिखरावर भगवा ध्वज आहे. सुंदर जुने कोरीवकाम केलेले शिखरावर एक
सुंदर स्त्रियांची रचनाही आहे. मंदिरात विष्णूच्या काही प्रतिमा आहेत. इथे सुद्धा बाहेरूनच फोटो घ्यायचे होते आम्हाला. विशिष्ट नागरा शैलीतील वास्तुशिल्प हे आहे. मंदिर बलुआ दगडांनी बनलेले आहे. हे बघा, हे बलुआ दगडांनी हे मंदिर बनलेले आहे आणि इथे कोरीव काम केलेले आहे. इकडे ही रुक्मिणी माता आहे. हत्तीच्या रत्नांची तिथे रांग आहे. विशिष्ट नागरा शैलीतील वास्तुशिल्प आहे. मंदिर बलुआ दगडांनी बनलेले द्वारका धामची यात्रा रुक्मिणी देवीच्या दर्शनाशिवाय अपूर्ण मानली जाते. निर्जला एकादशी किंवा रुक्मिणी हरण एकादशी उत्सव साजरा केला जातो. दर्शनाआधी तिथले महंत पुजारी रुक्मिणी कथा आणि पाणी दानाचे महत्व सांगतात. आता आतमध्ये आम्ही जेव्हा दर्शन घ्यायला जात होतो तेव्हा आम्हाला महंत तिथली कथा सांगतात. त्याच्यानंतर आम्हाला आत सोडले गेले. आता ती कथा काय आहे तर त्यांनी सांगितलं की श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांचा विवाह झाल्यानंतर कुलगुरू दुर्वासा ऋषींचा आशीर्वाद घ्यायला ते दोघे गेले. त्यांच्या आश्रमात गेले. त्यानंतर देवानी ऋषींना आपल्या महालात येण्याचे आमंत्रण दिले. ऋषींनी आमंत्रण स्वीकारत सांगितले की मी तुमच्या रथात बसणार नाही, मला वेगळा रथ हवा. श्रीकृष्णाने सहर्ष आपल्या रथाला सोडलेले घोडे काढले, ऋषींना त्यात बसवले आणि घोड्याच्या जागी कृष्ण आणि रुक्मिणी दोघांनी रथ ओढू लागले. थोडे दूर गेल्यावर रुक्मिणीला तहान लागली. श्रीकृष्ण म्हणाले, आता महल थोड्याच वेळावर आहे, थोडा धीर धर. पण रुक्मिणी खूपच तहान लागली होती, व्याकुळ झाली होती. हे पाहता श्रीकृष्णाने तेथेच वाटेत पायाच्या अंगठ्याच्या दाबाने पाण्याची धार उत्पन्न केली. दोघांनी पाणी पिऊन तहान भागवली खरी, पण पाण्यासाठी ऋषींना विचारले देखील नाही. हे पाहून दुर्वासा ऋषींना अत्यंत राग आला. ते क्रोधित झाले. त्यांनी 2 श्राप दिले. काय तर पहिला, 12 वर्षे दोघांचा वियोग होईल व नंतर दुसरा, द्वारका भूमीचे पाणी खारट होईल. तेव्हा रुक्मिणीने त्याच जागी श्री विष्णू देवांची तपश्चर्या आराधना केली. देवांनी त्यांना शापमुक्त केले. याच जागी हे रुक्मिणी देवीचं मंदिर आहे जे तुम्ही आता पाहता. आता या ठिकाणी जलदान इथे महत्व खूप सांगितलं गेलेलं आहे. त्यांनी काय सांगितलं की तुम्ही जे आर्थिक दान वगैरे कराल तर ते सगळी जे पैसे जमतील ते सगळे जल म्हणजे पुरवण्यासाठी, लोकांना पाणी पुरवण्यासाठी वापरले जाते, कारण त्या भागामध्ये पाणी टंचाई अजूनही आहे. तर अशा प्रकारे हे रुक्मिणी मंदिर. थेट संध्याकाळी म्हणजे काळोख व्हायच्या अगोदर आम्ही इकडे सोमनाथ मंदिरला आलो. हे सोमनाथ मंदिर तुम्ही बाहेरून पाहताय. भव्य दिव्य असं हे सोमनाथ मंदिर आहे. सोमनाथ मंदिराला देवपाटण मंदिर असेही म्हणतात. गुजरात मधील प्रभास पाटण वेरावळ येथे हे मंदिर आहे. हे 12 ज्योतिर्लिंगापैकी हे पहिले ज्योतिर्लिंग जेथे शिवप्रकाशाच्या अग्निस्तंभाच्या रूपात प्रगट झाला. कपिला, हिरण्य आणि सरस्वती नद्यांच्या संगमावर वसलेला आहे. अरबी समुद्राच्या लाटा मंदिर पायऱ्या किनाऱ्याला स्पर्श करतात. आपण पाहूया. आता हा जो अरबी समुद्र बघा, ते पायाला स्पर्श करताना दिसत आहेत आपल्याला. हे रात्रीचे दृश्य आहे. अनेक आख्यायिका आणि परंपरा आणि इतिहासाने हे मंदिर समृद्ध आहे. मंदिराची महिमा महाभारत, श्रीमद भागवत, स्कंद पुराण, ऋग्वेदा मध्ये सुद्धा आढळते. स्कंद पुराणानुसार आता इथे सुद्धा एक आख्यायिका आहे की चंद्रदेवाने दक्ष राजाच्या 27 राजकन्याशी लग्न केले होते,
परंतु रोहिणीवर त्यांना सर्वात जास्त प्रेम होते. म्हणून बाकीच्या उपेक्षित आणि अपमानित राण्यांनी त्यांच्या वडील दक्ष राजाकडे तक्रार केली. क्रोधित राजाने चंद्राला श्राप दिला, तुझी प्रतिमा हळूहळू समाप्त होईल. तेव्हा ब्रह्मदेवाने सरस्वती जिथे समुद्राला मिळते तिथे शिवाची आराधना करायला सांगितले. तेव्हा चंद्राने तिथेच जिथे सरस्वती नदी समुद्राला मिळते तेथे शिवलिंग बनवून शिवाची घोर तपश्चर्या केली. शिवाने प्रसन्न होऊन चंद्राला अमरत्व दिले आणि 15 दिवस तुझी वाढ होईल आणि 15 दिवस तू कमी कमी होशील असे सांगितले आणि वरदान दिले. चंद्राने उपकार मानत त्याने बनवलेल्या शिवलिंगात राहाव्यास प्रार्थना केली. तेव्हापासून त्या शिवलिंगाला सोमेश्वर शिवलिंग म्हटले जाते. चंद्रदेवाने हे मंदिर सोन्याचे बनवले होते. नंतर रावणाने पुनर्निर्माण करून चांदीचे बनवले. नंतर श्रीकृष्णाने लाकडाचे आणि नंतर भीमदेवाने दगडाचे बनवले. 1024 पासून अनेक वेळा मोगल शासकाने जसे की मोहम्मद गजनी, अल्लाउद्दीन खिलजी, औरंगजेब यांनी अनेक वेळा हे मंदिर लुटले, उद्ध्वस्त केले, रक्षकांना भाविकांना मारले, त्यांची हत्या केली. बरीच वर्षे भग्न अवस्थेत हे मंदिर होते. स्वातंत्र्यानंतरच्या काळात 1950 मध्ये भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी संपूर्ण मंदिराचे पुनर्निर्माण करण्याचे प्रस्ताव मांडले. 11 मे 1951 रोजी राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी पुनर्निर्माण करण्यास शुभारंभ केला. 1 डिसेंबर 1995 रोजी राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांनी पुनर्निर्मित मंदिराचे उद्घाटन केले. आता हे तुम्ही जे मंदिर बघत आहात ते पुनर्निर्मित झालेले आहे, लोक समर्पित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमनाथ मंदिर ट्रस्टचे हे अध्यक्ष आहेत. मंदिर परिसर सुंदर बागेने सजवला आहे. प्रवेशद्वारासमोर सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा आहे आणि मंदिर वाचवण्यासाठी आणि कार्यासाठी योगदान दिले त्यांचे पुतळे आहेत. सध्याचे मंदिर हे मारू गुर्जरा वास्तुशास्त्राने सोलंकी शैलीचे आहे. प्रभाशंकर सोमपुरा हे शिल्पकार होते. येथे मूळ ज्योतिर्लिंगाची स्थापना झाली आहे. विशेष म्हणजे मंदिर दक्षिणेस समुद्र किनारी बाणस्तंभ आहे. आपण पाहतो, हा बघा, हा एक बाणस्तंभ तुम्ही बघत आहात. हा बघा, इथे जे आहे ना, हे मी तुम्हाला दाखवते काय लिहिलंय. हे असं लिहिलंय, हे बघा, आ समुद्रात दक्षिण ध्रुव अपर्यंत अबाधित ज्योतिर्मार्ग असं लिहिलेलं आहे. आता तुम्हाला हा जो स्तंभ आहे ना, तो त्या काळापासून आहे तसाच आहे. तो अजिबात खराब नाही झाला, तुटला नाही, फक्त त्याला आता रंगरंगोटी केलेली आहे. आता तुम्ही म्हणाल की ह्याचा अर्थ काय, तर दक्षिण ध्रुवापर्यंत सरळ रेषेत कुठलाच अवरोध किंवा अडचण नाही. म्हणजे सरळ रेषेत कुठलाच पहाड किंवा भूखंड नाही असं इथे लिहिलेलं आहे. म्हणजे ह्याच्यावरनं आपल्याला हे असं दिसून येत आहे की त्या काळी जेव्हा हा स्तंभ उभारला गेला मंदिराच्या सोबत, म्हणजे फार पूर्वीचा, तिथे हे असं लिहिलेलं आढळत आहे. म्हणजे त्यांना किती ज्ञान होतं की ह्याच्या पुढे मार्ग नाहीये, अबाधित मार्ग आहे, हे असं आपल्याला दिसतं. स्तंभाच्या वरच्या बाजूला बाण आहे. हा जो तुम्ही बघताय ना, हा बाण आहे ना, तो समुद्राच्या दिशेने आहे. त्याच्या समुद्राच्या दिशेने टोक आहे. हे आपण असं सगळं बघतोय. हा, कारण हे खूप आहे तसंच आहे. हे फार मला आश्चर्य वाटलं. हा फोटो आहे ना, म्हणजे ह्या स्तंभाचा, हा, तो मी एकदम असं वरती चढून जेवढं शक्य होईल तेवढं मी घेतलेला आहे. कारण हा बाहेर होता त्याच्यामुळे मला घेता आला. मला
अरबी समुद्र दिसतोय आपल्याला, हम्म. हे सोमनाथ ज्योतिर्लिंग, हे तुम्हाला मूळ ज्योतिर्लिंग आहे बरं का. आता आपण पुढे जातोय. आपण हे तुम्ही पाहताय वरती लिहिलंय मी अहिलेश्वर मंदिर. सोमनाथ मंदिरापासून थोडा अंतरावर हे अहिलेश्वर मंदिर आहे. अहिल्याबाई होळकर यांनी हे बांधलेलं आहे आणि 200 मीटर अंतरावर आहे. हे पुरातन मंदिर 17व्या शतकात मराठ्यांच्या अधिपत्यात आले. पुण्यश्लोक अहिल्याबाईंना मंदिराची भग्न अवस्था पाहवली नाही. एकदा स्वप्नात स्वयंभू लिंगाचे स्थान आले. मंदिराचे पुनर्बांधणीचे काम तातडीने सुरू करायला सांगितले. त्यानंतर 1783 मध्ये पुनर्बांधणीचे काम पूर्ण झाले. मंदिराचा पुन्हा पुन्हा नाश केला जाऊ नये म्हणून गाभारा जमिनीच्या आत आहे. आता हे दाखवत्या. आता हे अहिल्याबाई होळकरचा तिकडे त्यांनी पुत्र उभारला आहे आणि हे तुम्ही भव्य दिव्य त्यांनी जे मंदिर बांधले ते पण दिसतंय तुम्हाला. हा जीर्णोद्धार केलेला शिव मंदिर आहे आणि हा जो गाभारा तुम्ही बघताय हा तो गाभारा अहिल्याबाई होळकर ताईंनी बनवलेला आहे. का तर पुन्हा पुन्हा शिवलिंगाची नासाडी होऊ नये किंवा भग्न अवस्थेतपणे पुन्हा होऊ नये म्हणून हे केलेलं आहे. मंदिराचा भव्य दिव्य आहे. वास्तुशिल्प अप्रतिम आहे अगदी. हे सगळं पाहता पाहता आमची जवळजवळ संध्याकाळी 5 वाजले होते. संध्याकाळ होत आली होती. त्याच्यानंतर आम्हाला चौपाटीला आम्ही गेलो. हे तुम्ही बघता समुद्राची त्यावेळेची तिकडची चौपाटी आहे जिथे असं आता आपण बघतो इथे आम्ही शिवाजी मंदिरला चौपाटी बघतो तशी. आता इथे पाणी खूप स्वच्छ आहे. इकडचं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगणार आहे की शिवराजपूर समुद्र इकडे म्हणतात आणि शिवराजपूर समुद्र किनारे ही चौपाटी आलेली आहे. ही बघा. हे इथे आम्ही आमच्या ग्रुप मधले सगळे आम्ही हे एकत्र मिळून आम्ही आमच्या बरोबर जे सहकारी होते हे आमचे टीम लीडर आहेत हे आणि हे सगळे आमचे ग्रुप होते. आमच्या बरोबर हा छोटा मुलगा आम्ही सगळ्यांची खूप आम्ही त्याची मजा करत होतो. आमचा ग्रुप खूप छान जमलं होतं आणि खूप मजा करत होतो आम्ही. तिथे आम्ही चटपटा चना मसाला खाल्ला, शहाळे घेतलं, त्याच्यानंतर फोटो काढलाय. हे सूर्यास्त पाहिला. तिकडे सूर्यास्त साक्षी झालो आणि वाळूमध्ये पाय रोवून पायांना शेक पण दिला. भरपूर वॉटर राईड्स, केमल हॉर्स आणि 2 व्हीलर राईड सगळे होते. खाद्यपदार्थाचे स्टॉल्स होते. स्पेशल मारवाडी चहाचा स्टॉल होता. अशा प्रकारे चौपाटीची आम्ही मजा घेतली आणि परतताना तिकडची स्पेशल खाजली बिस्किट घेतली. आता खाजली बिस्किट मी तुम्हाला म्हणजे कसं आपल्या इकडे कसं मैद्याची ती खारी बिस्किट असते ना तशी तिकडे सौराष्ट्र पोंदरबंदर मध्ये ना खाजली नावाची एक अशी बिस्किट मिळते. आता ती गव्हाने बनवलेली असते आणि अशी रोस्ट केलेली असते. त्याच्यानंतर आम्ही रूमवर परतलो आणि इकडचं एक वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगायचं राहिलंय माझं ते मी तुम्हाला सांगते की स्वच्छ पाणी असलेले 10 समुद्र किनाऱ्यापैकी एक अशी ही देशातील ही एक चौपाटी आहे. ह्याला ब्लू फ्लॅग सीशोर म्हणतात. ब्लू फ्लॅग सीशोर. आता ह्याला ब्लू फ्लॅग सीशोर हा अवॉर्ड दिला गेलाय या चौपाटीला कारण पाणी अतिशय स्वच्छ आणि अजिबात तिकडे कोणी असं म्हणजे प्लास्टिक किंवा घाण असं करत नाहीये तिकडे म्हणून. त्याच्यानंतर आम्ही घरी गेलो. दुसऱ्या दिवशी आमचं एक वेगळं होतं सूर्य मंदिर. तुम्ही हे पाहताय ना सूर्य मंदिर. इथे सुद्धा आमचा ग्रुप फोटो आहे आणि हे तुम्ही सगळं नक्षीकाम बघताय. हे सगळं हे बघा हे बघा हे सगळं
हे जे सूर्य मंदिर आहे, आता हे सूर्य मंदिर आम्ही द्वारका सोडून, दुसऱ्या दिवशी सकाळी द्वारका सोडून आम्ही अहमदाबादेत आलो. अहमदाबाद शहरामध्ये संध्याकाळी आम्ही शॉपिंग केली. नंतर काही छोट्या मोठ्या वस्तू घेतल्या, काही बायकांनी बांधणी वगैरे साड्या घेतल्या आणि सकाळी उठून आम्ही हे सूर्य मंदिर पाहायला आलो. आता हे सूर्य मंदिर म्हणजे मोढेरा सूर्य मंदिर म्हणतात. मोढेरा ते गावाचं नाव आहे, तसं तिकडे मोढेरा सूर्य मंदिर म्हटलेलं आहे. पाटण पासून 30 किलोमीटर अंतरावर हे मोढेरा गावात आहे. विलक्षण सुंदर स्थापत्य, शिल्पकलाचे उत्तम उदाहरण. सोलंकी वंशाचा राजा भीमदेव यांनी इसवी सन 1026 मध्ये 2 भागात हे आद्य देवता मंदिर बांधलेले आहे. गर्भगृह आणि सभा मंडप. सभा मंडपात एकूण 52 स्तंभ आहे. एकूण स्तंभावर देवी देवतांची शिल्पकृती, रामायण महाभारतांचे प्रसंग कोरले आहेत. स्तंभापासून पाहणी केली तर अष्टकोणाकार आणि वर गोलाकार दिसते. सूर्याची पहिली किरण गर्भगृहात पडते. बाहेर सूर्यकुंड आणि रामकुंड आहेत. हे मी तुम्हाला कुंड दाखवते आता. हे बाहेरून आहे, शिल्पकृती आहे. आता हे तुम्ही कुंड बघत आहात, ते मंदिर समोर आहे सूर्य मंदिर. आता तुम्ही म्हणाल सूर्य मंदिर आहे तर सूर्य मंदिरच्या मूर्ती कुठे आहे? तर हितलं असं आहे की फार पूर्वी मोगलांनी आणि हे सूर्य मंदिरचं भग्न अवस्थेमध्ये केलेलं आहे, नाश केलेला आहे. सूर्य देवाची जी मूर्ती होती ती भग्न अवस्थेत आहे, म्हणून त्याला एका खोलीमध्ये तसं बंद करून ठेवले. तिची पूजा अर्चा केली जात नाही. हे फक्त असं ती वास्तू बघण्यासाठी आता ते ठेवलेलं आहे. तिथे पूजा अर्चा होत नाही, कारण ती मूर्ती जी आहे ती भग्न अवस्थेत आहे. आता हे जे तुम्ही बघता आहात ना, हे कुंड आहे. हे सगळे 108 हे कुंड, रामकुंड आणि लक्ष्मणकुंड आहे. इथे 108 छोटे 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 मंदिर आहेत. सगळे देवी देवतांची इथे मंदिरं त्यांनी बांधलेली होती. हे बघा, हे बघा. तिथे पण भोवती देवी देवतांचे 108 मंदिरे आहेत. परंतु कालांतराने मोगल आणि विदेशी शासकाने आक्रमण करून मंदिराची तोडफोड केली. सूर्यदेवाची भग्न मूर्ती यामध्ये बंद करून ठेवली आहे, म्हणून मंदिरात पूजा केली जात नाही. स्कंद पुराण आणि ब्रह्म पुराणामध्ये या सुंदर सूर्य मंदिराचा उल्लेख आढळतो. पौराणिक कथा अशी आहे की रावण संहारानंतर गुरु वशिष्ठ यांनी श्रीरामाला आत्मशुद्धीसाठी आणि ब्रह्महत्याच्या पापमुक्तीसाठी येथे येण्यास सांगितले होते. सूर्याची पहिली गुलाबी किरणे, हिरवा परिसर, शीतल वातावरण, पक्ष्यांचा कलरव अगदी मनमोहक वाटतो. तर असं हे सूर्य मंदिर आपण आता पाहिलं. आपण आता संध्याकाळी राणीची वाव आम्ही पाहायला गेलो. गुजरात राज्यात बावडी किंवा वाव या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अनेक विहिरी आहेत. पाण्यापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या असतात. तसेच विश्रांतीसाठी मजले, छत, खोल्या असतात. हे तुम्ही बघता, ह्या खोल्या या बघा. आणि इकडे खाली खोल, इकडे जे तुम्ही बघाल ना, खाली पाणी आहे, नंतर दाखवणार आहे. आणि हे असं खूप मंदिर सजवलेलं आणि खूप सुंदर कोरीवकाम केलेले तिकडे आहेत. तिकडे पूर्वी पाण्याची खूप म्हणजे कमतरता होती. तिकडचे राजे, सोलंकी राजे लोकांना पाण्याची सोय करून देत असत. विश्रांतीसाठी मजले, छत, खोल्या असतात. तसेच ही ठिकाणं रमणीय व्हावे म्हणून शिल्पकाम, कोरीवकाम केलेल्या भिंती, खांब असतात. 22 जून 2014 मध्ये युनेस्कोच्या वास्तू वारसा यादीत या वावचा समावेश आहे. पाटण शहरात इसवी सन 1063 मध्ये राणा भीमदेव प्रथम
यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ त्यांची पत्नी राणी उदयमती हिने ही वाव बांधली. सरस्वती नदीच्या महापुरात ही वाव भूमीखाली गेली. भूमिगत स्थापत्य शैली आणि जलसाठा प्रणालीचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. हे बघा, हे बाहेरून आहे. हे बघा, उत्कृष्ट स्थापत्य कला आहे. लोक लांबून लांबून इथे पाहायला येतात. लोक हे बघा. वा वा. हा, हे बघा. अरे वा. सात मजली आहे. देवी देवता, विष्णू अवतार, अप्सरा, नागकन्या इत्यादींचे चित्रण आणि शिल्पकृती इकडे आहेत. म्हणजे अनेक खांब वगैरे आहेत. एकूण खोल आहे आणि खाली जाण्यास परवानगी नाही. तळ्यात शेष शर्यावर पहुडलेले विष्णू देवाची मूर्ती आहे. 1958 मध्ये पुरातत्व सर्वेक्षण विभागातर्फे इथे खोदण्याचे काम सुरू झाले. 1980 मध्ये जीर्णोद्धार झाला आणि नावाप्रमाणे सर्वश्रेष्ठ वाव गणली जाते. आता ही सर्वश्रेष्ठ वाव का? कारण एका राणीने आपल्या पतीच्या स्मृतीप्रीत्यर्थ ही वाव बांधलेली आहे, म्हणून त्याला सर्वश्रेष्ठ वाव गणली गेलेली आहे. आता तुम्ही पाहाल की हे बाहेरून आहे. हे बघा, आता हे बाहेरून दृश्य आहे आणि तुम्ही ही 100ची नोट पाहत आहात. ही आपल्याकडे पण 100च्या नोटी आहेत आणि त्या नोटीवर प्रत्येकाने जर आपण जर लक्षपूर्वक बघितलं ना, तर हे जे दिसतंय ना, हे राणीची वाव आहे. ही म्हणजे हे आता हे जे आहे ना, ती राणीची वाव तेच ही आहे. हे तर तिला तसा दर्जा दिला गेला. हल्ली RBIने 100च्या नोटवर हे ऐतिहासिक स्थळ राणीची वाव फोटो प्रिंट केला आहे. हे बघा, हाय बघा, हे बघा, अशा पद्धतीने. तर इतकं ते सर्वश्रेष्ठ वाव ती गणली जात आहे. राणीची वाव पाहिल्यानंतर आम्ही थोडे एका हॉटेलमध्ये चहा पाणी घेतला, थोडी विश्रांती घेतली आणि आमची बस पुढे निघाली. इथे तुम्ही पाहाल ब्लाइंड पीपल्स असोसिएशन तुम्हाला दिसतंय. अहमदाबाद शहराच्या जवळपासच आहे. या नावाने मोठा NGO आहे, ब्लाइंड पीपल असोसिएशन. सर्व मल्टिपल डिसएबिलिटीज आणि डेफ ब्लाइंडनेस साठी ही संस्था काम करते. या संस्थेचे 15 कॅम्पस, एक राजस्थानात आहे, 13 विजन सेंटर्स आहेत आणि 10 डे केअर सेंटर्स आहेत. हा एक NGO आहे. ते आम्हाला दाखवण्यात आलं तिकडे. आणि इथे एज्युकेशन, ट्रेनिंग, स्पेशल नीड्स हॉस्पिटल, म्युझिक स्कूल, टेक्नॉलॉजी ट्रेनिंग आणि असिस्टिव्ह डिव्हाइसेस आहेत. आता हे जे तुम्ही पाहताना हे गार्डन आहे त्या संस्थेच्या बाहेरच्या साईडला. इथे ना त्यांचे सगळे असे उपक्रम चालतात अंध आणि डिसेबल लोकांसाठी. त्यांना शिकवणे, काही वस्तूचा आभास निर्माण करणे, आवाज दाखवणे, इकडे त्यांना ट्रेनिंग दिली जाते या साईडला. ह्या संस्थेचे 3 फाउंडर पैकी जगदीशभाई पटेल हे तुम्हाला मी दाखवते. हे जगदीशभाई पटेलचा तिकडे पुतळा होता. हा वन ऑफ द फाउंडर ऑफ दिस असोसिएशन. हे जगदीशभाई पटेल हे पद्मश्री अवॉर्ड आणि इतर अनेक अवॉर्ड विजेते आहेत. वयाच्या 8व्या वर्षी त्यांची दृष्टी गेली. त्याही परिस्थितीत त्यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केले. नंतर अशा संस्थांसाठी त्यांनी सर्वस्वी झोकून दिले. अनेकांसाठी वरदान स्वरूप आणि पालकांसहित सकल जनांसाठी ते प्रेरणास्थान बनले. या संस्थेला व्हिजिट दिल्यानंतर आम्हाला विजन इन द डार्क हा अनुभव कसा असतो त्याचा अनुभव घेण्यासाठी एका
काळोख्या खोलीमध्ये आम्हाला घेऊन गेले. आम्ही सर्व लाईनीत एकमेकांना धरून उभे राहिलो आणि आम्हाला चालायला सांगितले. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की आम्हाला सांगणारे म्हणजे इन्स्ट्रक्शन देणारे इन्स्ट्रक्टर जे होते ना, ते स्वतः अंध होते, पण ते आमच्या बरोबर त्या खोलीत अगदी सराईत माणसासारखे वागत होते. तर त्या खोलीत देवतांच्या मूर्त्या होत्या. ती खोली काळोख होती बरं का, काळोख, अगदी काळोख, म्हणजे आम्ही डोळे उघडले ना तरी आम्हाला काही दिसलंच नाही. आणि आम्हाला सांगण्यात आलं की तुम्ही बसायला सांगितलं. आम्ही बसलो, चाक पडत असं बसलो आणि आम्हाला सांगितलं तुमच्या समोर एक वस्तू आहे, मूर्ती आहे, तर तुम्ही त्या मूर्तीला स्पर्श करायचा आणि ती मूर्ती कुठल्या देवाची आहे, काय आहे हे आम्हाला सांगायचं, असं आम्हाला सांगण्यात आलं. ऍक्च्युली आम्ही अतिशय घाबरलेलो होतो की आम्हाला काहीही दिसत नव्हतं आणि त्या काळोखा अंधारात सांगायचे होते. परंतु सर्वजण अपयशी ठरलो. बाहेर आल्यावर 2 मिनिटांनी आम्ही उजेडात पाहू लागलो. थोड्या वेळ आम्हाला अगदी डोळ्याला असं असं हे झालं की लगेच दिसलं नाही. बाहेर आल्या 2 मिनिटांनी आम्ही उजेडात पाहू शकलो. तेव्हा आम्हाला सांगण्यात आले की बघा, चक्षु हे दैवी देणगी आहे, त्याला जपा आणि चक्षुहीन माणसाला मदत ऐवजी उत्तेजना द्या. त्यांना तुम्ही दया दाखवू नका, त्यांच्यावर दया करून त्यांना असे पैसे वगैरे काय देऊ नका. तुम्ही त्यांना उत्तेजना द्या, त्यांच्यासाठी काहीतरी काम करा, असं आम्हाला सांगण्यात आलं. खरोखर हे सगळं पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आपल्याकडे जे काय आहे त्याच्यामध्येच आपण आनंद मानायला पाहिजे आणि ज्यांच्याकडे जे नाही आहे त्यांना काय वाटत असेल त्याची आम्हाला प्रत्यय आला. आता आम्ही नेक्स्ट इकडे आहे अडलाज स्टेपवेल. हे आमचं अहमदाबादचं शेवटचं स्थळ होतं जे आम्हाला पाहायला आम्हाला घेऊन गेले आणि त्यानंतर आम्ही दुपारचं जेवण वगैरे करून आम्हाला परत मुंबईला येण्यासाठी आम्हाला एअरपोर्टला यायचं होतं. आता हा एडलस स्टेपवेल आहे ते सुद्धा एक वीरच आहे. ती अशीच बावडी आपण ज्याला म्हणतो ती आहे. ही अडलस स्टेपवेल किंवा रुदाबाई स्टेपवेल असं ह्याला म्हटलेलं आहे. अहमदाबाद येथील गांधीनगर शहरात अडालज गावात पायरी विहीर आहे. 1498 मध्ये वाघेला राजवंश राजा राणा वीरसिंह यांच्या स्मरणार्थ त्यांची पत्नी राणी रुदादेवी यांनी ही बांधली होती. म्हणजे पती निधनानंतर पतीची इच्छा होती की वावडी बांधायची, म्हणजे विहीर बांधायची, पण त्याचा मृत्यू झाला आणि ती इच्छा राणी रुदादेवीनी पूर्ण केली. कशी ती आपण बघूया. कथा अशी आहे की दांडाई देशाचा राजा राणा वीरसिंहाने पाणी टंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी पायरी विहीर बांधण्यास सुरुवात केली. तिथे पूर्वीचे राजे पायरी विहीर बांधत, परंतु प्रकल्प पूर्ण होण्याआधीच मुश्मील शासक मोहम्मद बेगडा याच्या हल्ल्याने तो राजा मारला गेला. त्याची राणी रुदाबाई, त्या राजाची राणी रुदाबाई सती होण्यास निघाली. त्यावेळी राण्या सती होत असत. सती होण्यास निघाली, परंतु मोहम्मद बेगडाने तिला रोखले आणि लग्नाचा प्रस्ताव मांडला आणि सांगितले की जर तू माझ्याशी लग्न केलेस तर मी तुला ही जी विहीर पूर्ण करायची आहे ना, ते मी तुला विहीर पूर्ण करून देतो, तसं त्यांनी आश्वासन दिलं. आता बेगडाने हिंदू, मुस्लिम, इराणी कलाशैलीतील सर्व कलाकुसर सहित राणीला वचन दिल्याप्रमाणे विहीर बांधून पूर्ण झाली. राणी पहिल्या तयार झाली. राणीला वाटलं की चला ह्याला आपण हो तर म्हणूया, आपली विहीर तर बांधून, नाहीतरी आता विहीर बांधणं शक्य नाही आपल्याला. राणीने आपल्या दिवंगत पतीची इच्छा पूर्ण केली, म्हणजे विहीर बांधली गेली. पण नंतर
आपल्या कुलदेवाची प्रार्थना करून त्यांनी विहिरीत उडी मारली आणि आपले जीवन संपवले. त्याच्या आधी आपण हे आपण स्टेपवेल बाहेरचा आपण परिसर बघू, कसे छान बांधले ते आपण बघून घेऊ. हे बघा, हे स्टेपवेल आहे इकडचे. इथे सुद्धा खोल्या वगैरे आहे, राहायला जागा वगैरे आहे, आराम करायला जागा आहे. आणि हे कलाकुसर आहे, सुंदर कोरीव काम आहे. हे बघा, इथे पाणी आहे. हे बघा, इथे पाणी अजूनही आहे आणि खूप म्हणजे झाकून वगैरे असं ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये अजिबात कचरा वगैरे नाही. आम्हाला लांबूनच बघायचं, आम्हाला खोल खाली जाऊ दिला नाही. आम्ही अगदी फार वरून असा आम्हाला फोटो काढायला दिला. इथे तिकडे पायऱ्या होत्या, आम्ही सगळ्यांनी फोटो काढले तिकडे. आता अजून एक स्थळ आपल्याला बघायचं आहे, त्याच्याबद्दल मी सांगणार आहे. तर ही जी विहीर तुम्ही पाहताय, ही अडालज, राणीने आपल्या दिवंगत पतीची इच्छा पूर्ण केली, पण नंतर आपल्या कुलदेवाची प्रार्थना करून विहिरीत उडी मारून आपले जीवन संपवले. साधू महंतांनी स्नान धर्म कार्य करून नंतर विहिरीला शुद्ध केले आणि विहीर लोकार्पण केली. अशी या मागे शोकांतिका आहे या विहिरीची. तर हे सुद्धा एक सुंदर आम्हाला एक पाहायला मिळालं. आता एक शेवटचं आहे साबरमती आश्रम. हे बघा, गांधीजीचा साबरमती आश्रम. हे आपण पाहूया. इथे आम्हाला आतमध्ये गेल्या गेल्या म्हणजे परिसराच्या आतमध्ये जेव्हा आम्ही गेट मधून आतमध्ये आलो, तेव्हा आम्हाला गांधीजीचा हा जो मूल मंत्र, बुरा मत देखो, बुरा मत बोलो आणि बुरा मत सुनो, हे आम्हाला पाहायला मिळालं. आणि आम्ही हळूहळू पुढे गेलो. अतिशय सुंदर असा परिसर आहे. तिथे गांधीजींचा हा चरखा व्यवस्थित असं ठेवलेला आहे. हे गांधीजीचं हृदयकुंज नावाचं हे गांधीजींचं घर होतं. इकडे या घरामध्ये गांधीजी 12 वर्ष राहिले होते. आणि या तिकडे परिसरामध्ये उपासना भूमी, स्मृती संग्रहालय, विनोबा कुटीर, अतिथीगृह, उद्योग मंदिर असे या परिसरामध्ये विभाग आहेत. शिवाय गांधी द्वारा किंवा त्यांना उद्देशून असलेले एकूण 30,000 पत्र, काही मायक्रोफिल्म्सच्या, काही फोटोग्राफ्स, भाषणे, वर्तमानपत्रांची कात्रणे वगैरे सुरक्षितपणे संग्रहित केलेले आहेत. आपण बघूया. आता हे हृदयकुंज मंदिरा इथे जे दिसतंय तुम्ही गांधीजीचं घर, तिथे कस्तुरबा यांचे स्वयंपाकघर आहे. तिथे भांडी, कबाट, त्यांचं कपाट म्हणजे चूल, त्यांच्या काही वस्तू, काठी, गांधीजीचा चष्मा, चरखा वगैरे व्यवस्थित त्यांनी संग्रह केलेला आहे. आता आपण ते हे तिकडे फोटो होता दांडी यात्रा, इथूनच दांडी यात्रेला सुरुवात झालेली आहे. हा तिकडे जुना गांधीजींचा फोटो. हे जे आश्रम बघता तुम्ही, हा जुना आश्रम आहे, साबरमती जुना आश्रम आहे. त्याच्यानंतर आपण आता मगाशी जो बघितला हा नवीन आश्रम बांधलेला आहे. त्याच्यानंतर थोडा अंतरावर हे तुम्ही जे पाहता ना, एक नोटीस बोर्ड होता आणि तिथे असे काही पत्र वगैरे असे लावलेले होते असे. कस्तुरबा गांधी आणि मोहनदास करमचंद. आता हे जे आहेत हे सगळे मोठे मोठे लोक जे आहेत त्यांचं सगळं पात्र परिचय आहे, त्यांची कामं किंवा त्यांनी काय काय केलं देशासाठी. गांधीजी सतत मीटिंग घेत, भाषण करत, लिखाण करत, मग त्यांच्या ते काही व्यूहरचना होत, असा त्यांचा सहभाग होता. आणि हे असं झाल्यानंतर, हे सगळं पाहून झाल्यानंतर जवळजवळ 12:30 असे सकाळचे दुपारचे वाजले होते.
त्यानंतर आम्ही पुन्हा बसमध्ये बसलो आणि आम्हाला आमच्या निश्चित हॉटेलमध्ये आम्ही घेऊन गेलो. आम्ही आमचं सामान घेतलं, तिथे आम्ही जेवण जेवलो. थोडंसं आम्हाला जेवण आम्हाला बांधून पण दिलं, जर भूक लागली तर रस्त्यामध्ये, म्हणजे एअरपोर्टला गेल्यानंतर वगैरे. आणि आम्ही परत एअरपोर्टला गेलो. दुपारी 3 वाजताचं फ्लाईट होतं मुंबईला येण्यासाठी, आणि आम्ही संध्याकाळी 6-7 वाजता बरोबर आम्ही परत मुंबईला आलो. तर ही झाली गुजरात सौराष्ट्र ट्रिप. या ह्याच्यामध्ये आपण द्वारकाधीश बघितलं आणि ज्योतिर्लिंगाचं बघितलं. माझी खूप इच्छा होती मला इथे जाण्याची, कारण माझं स्वतःच गुजरात सौराष्ट्र इथे वास्तव्य खूप वर्ष आहे. आणि मी स्वतःच पोरबंदरला आम्ही 4 वर्ष राहिलेलो आहोत. तर मला बघायचं होतं पोरबंदर पुन्हा एकदा, म्हणून मी खास करून ह्या ट्रिपसाठी मी गेले. मला खूप मजा आली, तिथली खाजली खायला मिळाली तिथली. तर अशा प्रकारे आपली ट्रिप ही इथे संपली आणि आपण आता परत मुंबईला आलेलो आहोत. हे याच्यातून शहर मधून बाहेर पडा. हो हो सर. छान छान तुम्ही शेअर केले फोटो. इंडिपेंडंट, कमी जणांना जमतं हे स्टॉक शेअर म्हणून. येस. अशा प्रकारे आपण परत मुंबईला आलेलो आहोत. पुन्हा आपली सगळ्यांची भेट झालेली आहे. मगाशी मी पोरबंदरला आम्ही खास त्या रिक्षावाला, आम्ही एका ठिकाणी रिक्षाने फिरत होतो, तर रिक्षा सांगितलं, काका અમારે खाजली खावीचे खाजली. અમે आपण कया दुकानमा जाऊ, म्हणजे आपण कुठल्या तरी दुकानात जाऊ, मला मग खाजली घ्यायची आहे. तर त्यांनी इतकं आश्चर्याने आमच्याकडे असं बघितलं की या मराठी लोकांना खाजली कशी काय माहिती. काका बधी खबर છે હવે ચાલો ને હવે. मग त्यांनी आम्हाला दुकानात घेऊन गेले आणि हे बघा, ही आता तुम्हाला ते उलट दिसेल, तर तुम्हाला खरं नाही वाटणार. तो रिक्षावाले जी गृहस्थ ते बिचारे व्यक्ती खूप चांगली होती, ते इतके खुश झाले ना, तर त्यांनी आम्हाला हा खादीचा डब्बा गिफ्ट दिला. माहितीये का तुम्हाला, म्हणजे एका रिक्षावाल्याने आम्हाला गिफ्ट दिला. मी हा डब्बा अजूनही जपून ठेवलाय. अजून एक खाजली आहे, मी जपून जपून खाते. छान 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 छान. छान झालेलं आहे. आपण डॉक्टर शुभदाताईंकडे जाऊया. डॉक्टर शुभदाताई. बरोबर आहे, बोला. नमस्कार. नमस्कार. खूप सुंदर पर्यटन झालं आणि आम्हालाही प्रत्यक्ष सगळ्या गोष्टी पाहिल्याचा अत्यंत आनंद झाला. मुळात आवड असली की सवड सापडते, आणि प्रवास आणि हा तुम्हाला जो आवड आणि छंद आहे त्याच्यातून दिवाळीच्या सुट्टीमध्ये गुजरात सौराष्ट्र हा प्रवास तुम्ही केला. मग अहमदाबादला जाण्यासाठी मुंबईहून फ्लाईटने निघालात. नामांकित कंपनीतर्फे तिकडे गेल्यामुळे रिसीव्ह करायला ते लोक आले. अनेक ठिकाणाहून आलेले 18 जण एकत्र बसमध्ये प्रवास सुरुवात झाली. अहमदाबाद ते सौराष्ट्र 450 किलोमीटर अंतर. गाडी एसी मस्त. 8:30-9 वाजता सौराष्ट्रला गिरनारला उतरलात. फ्रेश व्हा, नंतर आलेली मग नृत्य पाहिले तुम्ही. दीपावलीचे फटाके वाजवून आनंद लुटलात. नंतर मस्त झोप झाली. 8-8:30ला तयार नाश्ता करून गिरी जंगल येथे तुम्ही जनावरे पाहिले. तगडी जनावरे, अनेक पक्षी प्राणी, राष्ट्रीय उद्यान, गिरनारचा प्रसिद्ध सिंह, हे सगळं आपण पाहिल्यानंतर प्राण्यांच्या वनस्पतीच्या केलेल्या प्रतिकृती हे सगळं पाहून मला समाधान मिळालं. त्यानंतर बस मधून प्रवाशांची कशी चोख व्यवस्था केली होती. व्याघ्र दर्शनाचा आनंद लुटला. दुग्ध व्यवसाय हा तिथला मुख्य व्यवसाय आहे. ऊन पावसापासून व्याघ्रांसाठी रक्षण व्हावं म्हणून गुहा तयार केल्या. स्टॉलवर थोडी खरेदी केली. चहाचे फोटो असलेले भरतकामाचे कपडे खरेदी झाले. पुढे तुम्ही भालका तीर्थ मंदिर हे आम्हाला दाखवलं. आभास क्षेत्रामध्ये श्रीकृष्णाची पहुडलेली प्रतिमा पाहून छान वाटलं. यादव युद्ध पिंपल वृक्षाखाली डावा पाय उजव्या पायावर ठेवून
बसलेले श्रीकृष्ण आणि पारध्याने बाण मारून श्रीकृष्णाच्या अंगठ्याला केलेली जी इजा आहे, मागितलेली माफी. पण भगवान श्रीकृष्ण म्हणाले, माझ्या मर्जीनं झालेलं आहे. 125 वर्ष 7 महिने 5 दिवस त्यांनी तिथे काढलेले होते. वयाच्या 19व्या वर्षी हे बाण लागला म्हणजे भल्ला भल्ला म्हणून भालसा मंदिर असं जे ही आख्यायिका आपण सांगितली ते आवडली. अर्थात साईची इथे गीता खोललेली आहे. भगवान श्रीकृष्णाला जगद्गुरु महापुरुष असं म्हणलेलं आहे. आणि भगवान श्रीकृष्णांचं स्वामीनारायण मंदिर, सुबक मूर्ती, त्रिवेणी संगम, पवित्र सरस्वती, अदृश्य आहे, खोल आहे, पक्षी खूप छान, नदीचं पाणी खूप खोल, महात्मा गांधींचं जवळ असलेलं पोरबंदर हे जन्मस्थान, कीर्ती मंदिर, सुखवास्तू, साधं राहणीमान, उच्च विचार. गांधीजींबद्दल तुम्ही माहिती सांगितली, त्यांच्या गुरूंचं नाव सांगितलं, कस्तुरबांचे फोटो स्मारक दाखवलं, द्वारकाधीशांचं भव्य मंदिर, 2 झेंडे, द्वारकाधीशांची प्रतिमा. भारत देश हा द्वारका कृष्ण मंदिर 5 मजली असा हा 8वा अवतार. 2500 वर्षे जुनं मंदिर आजही आपल्याला इथे पाहायला मिळतं. सारनाथ मधलं एक सप्तपरी मोक्षधाम. द्वारका गुजरातची राजधानी. द्वारकापुरीचं निर्माण नंतर, अर्थात द्वारका अर्धी समुद्रात बुडाली, हाही तुम्ही आम्हाला किस्सा सांगितलात. श्रीकृष्ण 36 वर्ष अलका नगरीमध्ये राज्य केलं. यादव कुळ नष्ट झाल्यानंतर 6 वेळा द्वारका बुडाली. अनेक अवशेष आजही आपल्याला पाहायला मिळतात. पाणबुडीमध्ये 15 प्रवासी शंकराचार्यांनी स्थापलेली ही मंदिर आहेत. याला वेगवेगळी नावं आहेत. द्वारकाधीश अर्धवट, कारण ब्राह्मणाला झालेला दृष्टांत आणि त्याने वेळेआधी बाहेर काढलेली मूर्ती, त्यामुळं कुठेही पाहायला मिळत नाही अशी अर्धवट मिटलेली डोळे असलेली मूर्ती बघून बरं वाटलं की वेगळं काहीतरी पाहायला मिळालं. गोमती नदी, पवित्र मंदिराचं वैशिष्ट्य आणि सगळ्यात महत्वाचं, इथे अन्नदान करायला सांगितलं जातं. झेंड्यासंबंधी नवस बोलले जातात, म्हणजे अन्य ठिकाणी मूर्तीला नवस बोलले जातात, पण इथे झेंड्यासंबंधी नवस बोलले जातात. हे वैशिष्ट्य पाहायला मिळालं. दिवसातून 4 वेळा सूर्यास्तापूर्वी झेंडे बदलले जातात. अरबी समुद्रात असलेलं ओखा मंदिर, बोट प्रवास, द्वारकापुरी मंदिर, स्वच्छ पाणी, कृष्ण सुदामा भेट, फोटो काढण्याची सक्त मनाई, हे प्रत्येक ठिकाणी आपण आवर्जून सांगितलं. बाहेरून काढलेले फोटो खूप छान आहेत आणि आम्हाला ते पाहून खूप आनंद वाटला. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला तिथे ज्या श्रीकृष्ण परिवाराचे सर्व सदस्य, त्यांच्या मूर्ती प्रतिमा पाहून कृष्ण परिवारात गेल्याची आठवण झाली आणि भारतीताईंची आठवण झाली, हे पण छान वाटलं. मखरध्वज मंदिर, हनुमान मंदिर, पाण्यातनं बुडणारा दगड, आख्यायिका, लंका दहन, हनुमानाची आग झालेली, आगीमुळे अंगाची आग, त्यानं घेतलेली समुद्रात उडी, घामाचा एक थेंब माशाच्या पोटात जाऊन मकरध्वज मंदिर, ही खूप छान आख्यायिका. आणि गोमती द्वारका मंदिर, हे सगळं दर्शन छान झालं. संध्याकाळी निवासस्थानी पुन्हा छान झोप झाली. नागेश्वर मंदिर असं भव्य मंदिर, 12 ज्योतिर्लिंगापैकी एक, नागांचा देव, 25 मीटर उंच मूर्ती, दारुका वनात आहे. ओम नमः शिवाय जप, दारुकाचा पराभव, स्वयंभू शंकर प्रगट झाले आणि येथे जन्म मृत्यूची मिळणारी मुक्ती ही भाविकांच्या दृष्टीने महत्व आहे. दुपारी तुम्ही रुक्मिणी मंदिर बघितलं, विष्णू प्रतिमा बघितली, विशिष्ट शैलीतील मंदिरे, वनवा दगड आणि कोरीव काम, रुक्मिणी देव दर्शन, निर्जला एकादशी उत्सव, महंत आदी कथा सांगितल्यात. श्रीकृष्ण रुक्मिणी विवाहानंतर दुर्वास ऋषींचा दृष्टांत आपण दिलात आणि दुर्वासाने दिलेल्या शापामुळे कृष्णाला जे काही तपश्चर्या करावी लागली आणि उशाप मिळाला त्याचंही वर्णन केलं.
आर्थिक दान लोक कशासाठी करतात हे महत्वाचं, की लोकांना पाण्याची सोय व्हावी. संध्याकाळी सोमनाथ मंदिर पाहिलं. प्रभास पट्टण पासून ते जवळ आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. शिव अग्नी रूपात प्रगट आहे. इथे अरबी समुद्र पायाला स्पर्श करतो, हे खूप छान वाटलं. महाभारत स्कंद पुराणात त्याचा उल्लेख आहे. त्यानंतर चंद्राची कथा सांगितली आणि शिवलिंग बनवून त्याची उपासना 15 दिवस, उत्कर्ष 15 दिवस राहत. हे सोमेश्वर मंदिर खऱ्या अर्थानं एक उद्ध्वस्त झालेलं होतं. 1950 नंतर सरदार वल्लभभाई पटेलांनी त्याचं पुनर्निर्माण केलं. नवं मंदिर बनलं, लोकार्पण झालं. सोमपुरा शिल्पकारांचा आता आपण उल्लेख केला, तो राम मंदिर मंदिरामध्ये सुद्धा त्यांच्या पूर्वजांनी, आता ज्यांचे जे वंशज आहेत त्यांचाही सहभाग आहे, म्हणून छान वाटलं. विशेष म्हणजे मंदिर हे बाणस्तंभ अर्थ दक्षिण ध्रुवापर्यंत तिथे कुठलाच पहाड भूकंप नाही. म्हणजे त्या काळी किती प्रचंड संशोधन झालेलं होतं याची साक्ष मिळाली. मूळ ज्योतिर्लिंग अहिल्याश्वर मंदिर अहिल्याबाई होळकरांनी 17व्या शतकामध्ये मराठ्यांच्या आधिपत्याखाली त्याचा केलेला जीर्णोद्धार. 1783 मध्ये झालेली त्याची पुनर्बांधणी. भव्य दिव्य मंदिर, वास्तुशिल्प अप्रतिम, संध्याकाळी चौपाटीवरचा घेतलेला आस्वाद, हे सगळं आपल्याला सांगून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सूर्य मंदिर छान नक्षीदार. हे सूर्य मंदिर द्वारका सोडून अहमदाबाद तेथे शॉपिंग केलं. नंतर सूर्य मंदिर मथुरा शिल्पकलेचा उत्कट नमुना, त्यातली गर्भगृह, सभा मंडप असलेले 52 स्तंभ, देवी देवतांच्या मूर्ती, किरणे थेट गर्भगृहामध्ये येतात. कुंड मूर्ती, कुठे पूर्वी सूर्याची मूर्ती भग्नावस्थेत असलेली आणि आज तिची पूजा अर्चा होत नाही, हेही वास्तव तुम्ही स्पष्ट केलं. रत्नकुंड 108 मंदिरं, पण त्यांचीही पडझड झालेली आहे. आणि रावणाच्या संहारानंतर श्रीरामाला वशिष्ठांनी येथे यायला सांगितलं होतं पापार्जनासाठी. राणी की वाव हे खूप सुंदर बघायला मिळालं. आणि ही कथा सगळ्यात महत्वाची आहे, की पती देवाच्या निधनानंतर त्याची स्मृती आपण पूर्ण करणं, त्याच्या इच्छांची पूर्ती करणं, हे आपल्या भारतीय स्त्रियांचं वैशिष्ट्य आम्हाला कळलं. 1958 पुरातत्व अन्वेषण, 1980 जीर्णोद्धार आणि तिला मिळालेला सर्वश्रेष्ठ वाव, हेही महत्वाचं आहे. 100ची नोट आपण दाखवलेत आणि राणीची वाव त्यावर आहे. सर्वोत्कृष्ट वाव असल्यामुळे हा एक वेगळा अनुभव मिळाला. त्यानंतर एज्युकेशन टेक्नॉलॉजीचं कार्यरत असलेलं कार्य, असोसिएशन गार्डन, अंधांसाठी ट्रेनिंग, जगदीश भाई पटेल फाउंडर, पद्मश्री, अनेक अवॉर्ड मिळाले त्यांना. स्वतः 8व्या वर्षी अंधत्व आल्यानंतर रडत खडत बसण्यापेक्षा आपल्या आयुष्याची तिसरी अंधांच्या कर्तृत्वासाठी आणि ज्ञानासाठी खर्च करणारा माणूस म्हणून त्यांचा खूप अभिमान वाटला. आणि सगळ्यात महत्वाचं इथे तुम्हाला ज्या अंधाऱ्या खोलीमध्ये जो अनुभव दिला, की डोळे नसल्यानंतर माणसाची अवस्था कशी होते, पुढे असलेली मूर्ती स्पर्श ज्ञानाने ओळखायची आहे, पण कोणालाही ती ओळखता आली नाही. ह्याचं आपल्याला म्हणजे डोळे असून डोळ्यांचाच उपयोग करायची सवय लागल्यामुळे डोळे नसलेली ही कल्पनाच आपण सहन करू शकत नाही. आणि डोळे नसतील तर आपण कार्य करू शकणार नाही, हेही सिद्ध झालं. त्यानंतर अडाल स्टेप वेल, तीही तुम्ही आम्हाला दाखवली. आणि राणीनं राजाची इच्छा पूर्ण करण्याकरता ही सुद्धा विहीर बांधलेली आहे. तिला त्यासाठी लग्न करावं लागलं. काही करून राजाची इच्छा पूर्ण करायची होती, त्यासाठी तिने लग्नाचा निष्कर्ष काय घेतला. आणि काम पूर्ण झाल्यानंतर भगवंताला स्मरण करून, कुलदेवीची प्रार्थना करून आपला जीवन प्रवास तिने संपवला. हे मनालाही शोकांतिका खूप लक्षून गेली. शेवटी तुम्ही गांधीजींचा साबरमती आश्रम दाखवलात.
त्यातला मूलमंत्र, सुंदर परिसर, गांधीजींचा चरखा, हृदय कुंजघर, उपासना मूर्ती, संग्रहालय, उद्योग मंदिर इत्यादी विभाग, 30,000 पत्रांचं, फोटोंचं, वर्तमानपत्रातील कात्रणांचं केलेलं जे जपणूक आहे ती बघून खूप चांगलं वाटलं. कारण आजच्या काळामध्ये नव्या पिढीला या गोष्टी माहिती होण्यासाठी किंवा परदेशी पर्यटक येतात त्यांना हा इतिहास समजण्यासाठी या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. आणि दुपारी 12:30 वाजता तुम्ही पुन्हा आपल्या निवासस्थानी आलात, मस्त जेवण झालं, परत एअरपोर्ट वर गेलात आणि 6-7 वाजता परत तुम्ही मुंबईला परत आलात. सगळ्यात महत्वाचं की तुम्ही पोरबंदरला 4 वर्षे वास्तव्य केलं होतं आणि पोरबंदर पुन्हा पाहण्याची इच्छा तुमच्या अंतःकरणात डोकावत होते आणि ती पूर्ण करण्यासाठी हा प्रवास तुम्ही केलात. असेच अनेक प्रवास तुम्हाला घडावेत आणि त्यांचं दर्शन आम्हालाही घडावं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे रिक्षावाल्यानं दाखवलेली माणुसकी मनाला स्पर्शून गेली. एक अविस्मरणीय प्रवास वर्णन म्हणूनच आजच्या प्रवास वर्णनाचा उल्लेख करावा लागेल. खूप अंतर्यामी तळमळ असल्यामुळे झालेला हा प्रवास, त्या प्रवासाचं तुम्ही केलेलं अत्यंत बारकाईनं आणि सर्व त्याचे लेख लिहून ठेवून त्याची जी आज आमच्यापर्यंत तुम्ही पोच दिलीत त्याबद्दल आम्ही सर्वजण विरंगुळा आणि आजचे सर्व दर्शक आपले अत्यंत कृतज्ञ आहोत. आजचा दिवस, आजची संध्याकाळ खूप चांगली गेली. खूप नवं ऐकायला मिळालं, वास्तव पाहायला मिळालं आणि वेगळ्याच आनंदात ही संध्याकाळ आमची साजरी झाली. त्याबद्दल तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद आणि शुभेच्छा. जय श्रीराम.